मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची घडामोड सध्या समोर येते। या बातमीने सध्या देशाचं लक्ष वेधलं असून मित्रांनो राज ठाकरेंचे 12 कॉल्स, मध्यरात्री झाली उद्धव ठाकरेंची भेट। मित्रांनो सविस्तर नेमकी काय आहे अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतली बातमी सविस्तररित्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वात मोठं इन्कमिंग तर शिंदे सेनेला सर्वात मोठं भगदाड पाडण्यास उद्धव ठाकरेंना यश। शिंदे सेना आता संपण्याच्या मार्गावरती, ठाकरेंनी मारलाय सर्वात मोठा सिक्सर। बघूया सविस्तर महत्त्वाची बातमी, नेमकं काय घडलंय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात। मित्रांनो सविस्तर अपडेट, मुंबईमध्ये घडलेली ही महत्त्वाची घडामोड। मागील 1.5 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू यांच्या संभाव्य मनोमिलनाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एप्रिलच्या अखेरीस याबद्दल सकारात्मक विधान केली होती। त्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला। या संदर्भात बोलताना मनसेचे नेते राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार संदीप देशपांडेंनी सर्वात मोठी बातमी दिली आहे। यानुसार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आणि ही युती आता झाल्यात जमा असल्याचं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड सध्या समोर आली आहे। सुभाष देसाईंनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला। आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो। त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री बंगल्यावरती 12 ते 15 कॉल्स केले। हे मी अतिशय जबाबदारीने सांगतोय। उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले, मिलिंद नार्वेकर यांना देखील कॉल केले। मातोश्रीवरती फोन केल्यावर उद्धव ठाकरे बैठकीत असल्याचं सांगितलं जायचं, ते कॉल करतील असंही सांगितलं गेलं। उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवरती कॉल केले, त्यांनी उचलले नाहीत। त्यानंतर तो विषय संपला। मात्र आता 2014 2017 हा संपूर्ण इतिहास विसरून, भूतकाळात विसरून भविष्यकाळाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि मनसे दोन्ही आता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती। तशा प्रकारचं राजकारण घडलंय आणि अखेर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही मातोश्रीवरती एकत्र येणार असल्याचं सध्या सर्वात मोठं वक्तव्य केलं जात आहे। त्याच वेळी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कितीपर्यंत पुढे जाईल हे देखील पाहावं लागेल। यावेळी शिंदे सेनेला मात्र सर्वात मोठं भगदाड पाडण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं सध्या बोललं जात होतं आणि तशा प्रकारच्या वल्गनाही काही शिंदे गटातील आणि भाजपातील काही नेते करू लागले होते। परंतु आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वात मोठी आनंदाची गोड बातमी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसाठी आता यायला लागली होती आणि ती बातमी म्हणजे राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार विजय। भाजपला मात्र कोंडीत पकडण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आलंय। मित्रांनो राज्याच्या राजकारणातून हीच या घडीची सर्वात मोठी घडामोड म्हणजे शिंदे सेनेचे तब्बल 15 ते 20 आमदार आणि 7 खासदार पुन्हा शिंदेंची साथ सोडण्यासाठी तयार असल्याचं सध्या राज्याच्या राजकारणात शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मजबूत होऊन भाजपलाही तोडीस-तोड उत्तर देण्यास ठाकरे आता कमालीचे अग्रेसिव्ह झाल्याचं बोललं जात आहे। आगामी काळामध्ये शिवसेनेच्या निकालाची प्रतीक्षा होती, परंतु उद्धव ठाकरेंचा हा विजय आगामी काळात शिवसेनेच्या दृष्टिकोनातून, शिंदे सेनेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंना पुढे नेणारा ठरला आहे। त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे तिन्ही नेते एकत्र येऊन भाजपला कोंडीत पकडून भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करतील या विषयाशी सध्या सगळ्यात मोठी घडामोड घडू लागली आहे। मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुगीचे दिवस, आनंदाचे दिवस येऊन पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि मनसे देखील एकत्र येईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्याही कळवा। परंतु तत्पूर्वी सर्वात मोठी घडामोड म्हणजे शिंदे सेनेचे काही आमदार एक मोठा गट करून भाजपात विलीन होण्याच्या बाता मारू लागल्या आहेत। परंतु ह्या बाता खऱ्या की खोट्या हे कळायला भाग नाही, पुढील काही दिवसानंतर ते कळेलच। मात्र सध्या शिंदे गटाची घरघर सुरू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण असू शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही आनंदाची बाब देखील असू शकते असं सध्या बोललं जात आहे।
त्यामुळे आगामी काळात शिंदे सेनेचे जवळजवळ 45 आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगून भाजपाबरोबर संलग्न होतात आणि उद्धव ठाकरे देखील त्यांच्यावर जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, महाराष्ट्र राजकारणामधून पुन्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठी चपराक महाराष्ट्रात बसेल का आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील याविषयी आपण सहमत आहात का आणि त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पुन्हा एकत्र यायला हवं का याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।